श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे. आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची स्मशानवासी राजा ही एक कथा सादर करत आहे. डॉक्टर मांडके यांच्या दवाखान्यातील गर्दी हळूहळू कमी होऊ लागली होती. डॉक्टर एकापाठोपाठ एक या क्रमाने एकेका पेशंटला तपासत होते. तपासता ते मध्येच आपल्या मनगटावरील घड्याळात बघत होते. रात्रीचे 8:30 वाजून गेले तरी डॉक्टरांची लवकर सुटका होण्याची चिन्ह दिसत नव्हती. तरी डॉक्टर मांडके नव्या उत्साहाने प्रत्येक पेशंटला तपासत होते. कोणाला दमा झाला होता तर कोणी फ्लूने आजारी होते. कोणाला नव्याने बँडेज बांधून घ्यायचे होते तर कोणाला ब्लड प्रेशर तपासायचे होते. या सर्व प्रकरणातून डॉक्टर मोकळे झाले ते रात्री 9 वाजता. 8:45च्या सुमारास या दवाखान्यात फक्त एकच पेशंट उरला होता. त्या पेशंटचं नाव होतं श्री ना पालेकर. पालेकरांना रक्तदाबाचा विकार होता. या विकाराने हैराण झालेले पालेकर दररोज नेमानं डॉक्टरांच्या दवाखान्यात येत होते. डॉक्टरांनी पालेकरांना आपल्या केबिनमध्ये घेतले आणि ड्रेसिंग टेबल पाशी असलेले ब्लड प्रेशर यंत्र त्यांनी उचलले. पालेकर नेहमीच्या सरावाने ड्रेसिंग टेबलवर झोपले आणि त्यांनी आपला उजवा हात पुढे केला आणि त्यांचे रक्तदाब तपासू लागले. या कामातून डॉक्टर 10 मिनिटात मोकळे झाले आणि पुन्हा त्यांनी ब्लड प्रेशर यंत्र जसे होते तसे बंद करून त्याच ठिकाणी ठेवून दिले. पालेकर दवाखान्यातून बाहेर पडताच डॉक्टरांनी सहज म्हणून आपली नजर दवाखान्यातून फिरवली आणि दवाखान्यातील सर्व लाईट बंद करून ते दवाखान्यातून बाहेर पडले. आपल्या दवाखान्याचं दार बंद करून डॉक्टरांनी दरवाजाला कुलूप लावलं आणि ते कुलूप 2-3 ओढून ठीकपणे लागल्याची खात्री केली आणि आपल्या घराकडे निघाले. डॉक्टर मांडके यांचा दवाखाना प्रभादेवी येथे असलेल्या देडिया मेन्शन या इमारतीच्या तळमजल्यावर होता. रोज सकाळी 9 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या दरम्यान डॉक्टर आपला दवाखाना चालवत असे. आदल्या दिवशी रात्री आपला दवाखाना बंद करून घरी गेलेले डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दवाखान्यापाशी आले. दवाखान्यापाशी येताच त्यांनी सहज म्हणून आपल्या पॅन्टच्या खिशातून चावी बाहेर काढली. इतक्यात त्यांचं लक्ष दवाखान्याच्या कुलपाकडे गेलं ते दचकलेच. डॉक्टरांच्या दवाखान्याचे कुलूप फोडलेल्या अवस्थेत दरवाजाच्या कडीला लोंबकळत होते. समोरच्या या दृश्यावर क्षणभर डॉक्टरांचा विश्वासच बसेना. कारण रात्री आपण 2-3 वेळा कुलूप हलवून बघितल्याचे त्यांना आठवत होते. या सर्व प्रकाराने गोंधळून गेलेले डॉक्टर धीर करून पुढे झाले आणि त्यांनी फुटलेले कुलूप बाहेर काढले. कडी उघडली आणि मोठ्या धीराने ते आत शिरले. आत शिरता दवाखान्यातील सामानाची उलथापालथ झाल्याचे त्यांना समजले. ही उलथापालथ पाहून आपल्या दवाखान्यात निश्चितपणे चोरी झाली आहे याची कल्पना डॉक्टरांना आली आणि ते नेमकी कशाची चोरी झाली याचा शोध घेऊ लागले. डॉक्टरांच्या टेबलवरचा टेबलक्लॉथ आणि पाणी पिण्याचे स्टीलचे भांडे नाहीसे झाले होते. या 2 क्षुल्लक वस्तू नाहीशा झाल्याचे बघून डॉक्टर साहजिकच बुचकळ्यात पडले. ते जेव्हा आपल्या आतल्या केबिनमध्ये शिरले तेव्हा ड्रेसिंग टेबल जवळील यंत्रही नाहीसे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना पूर्णपणे अवगत होते की रात्री पालेकरांना तपासल्यानंतर आपण ब्लड प्रेशर मशीन तेथेच ड्रेसिंग टेबल पाशी ठेवले होते. ब्लड प्रेशर मशीन नाहीसे झाल्याचे पाहून डॉक्टर मनोमन निराश झाले. आता त्यांच्या समोर एकच मार्ग होता, तो म्हणजे पोलिसांची मदत घेणे. डॉक्टरांनी निराश मनाने पुन्हा दवाखाना बंद करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात 2 पेशंट्स तिथे आले. त्याबरोबर डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात काय घडलंय याची कल्पना दिली आणि या दोन्ही पेशंट्सना दवाखान्यात थांबण्यास सांगून डॉक्टर टॅक्सीने दादर पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यावेळी ड्युटीवर असलेले सब इन्स्पेक्टर नवलेंची त्यांनी भेट घेतली. सब इन्स्पेक्टर नवले सकाळी 8 वाजल्यापासून स्टेशन हाऊस ड्युटीवरती बसले होते, परंतु सकाळीच त्यांनी हाऊस ब्रेकिंगची कोणती केस नोंदवून घेतली नव्हती. 2-4 NC केसेसवरती त्यांची सुरुवात झाली होती, परंतु डॉक्टर मांडकेंच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात हाऊस ब्रेकिंगची केस उभी राहिल्याचे पाहताच नवले सरसावून बसले आणि मोठ्याने म्हणाले, डिस्ट्रिक्ट नाईक साहेब आलेत का बघा. जी साहेब. एवढं बोलून डिस्ट्रिक्ट हवालदार चार्ज रूम मधून बाहेर पडला आणि नाईकांच्या खोलीत येऊन हजर झाला. दादर पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर महादेव नाईक हे नुकतेच आपल्या खोलीत येऊन बसले होते. आदल्या रात्रीचा आपल्या स्टाफचा रिपोर्ट ते बघत होते. नाईकांना सलाम करून डिस्ट्रिक्ट हवालदार म्हणाला, साहेब नवले साहेब बोलवत आहेत. काय झालं साहेब? हाऊस ब्रेकिंगचा लफडा आलाय वाटतं.
डिस्ट्रिक्ट हवालदाराचं बोलणं संपतं न संपतं तोच नाईक आपल्या खोलीतून उठले आणि चार्ज रूममध्ये येऊन धडकले. नवलेंनी जेव्हा डॉक्टरांची नाईकांबरोबर ओळख करून दिली तेव्हा डॉक्टर नाईकांना आपल्या दवाखान्यात कोणता प्रकार घडला आहे ते सांगू लागले. तोपर्यंत हाऊस ब्रेकिंग या नव्या प्रकरणाची लॉकअपच्या मागच्या बाजूस गप्पा मारत बसलेल्या दादर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफला माहिती मिळाली आणि डिटेक्शन स्टाफचे हेड कॉन्स्टेबल के.वाय. तावडे, मारुती आंबेडकर, के.पी. मोरे, गोसावी, वांद्रे चार्ज रूम मध्ये आले आणि हा स्टाफही नाईक नवलेंप्रमाणेच डॉक्टर मांडकेंचे बोलणे ऐकू लागला. डॉक्टर मांडकेंच्या दवाखान्यात नेमका कोणता प्रकार घडला याची कल्पना नाईकांना आली. त्यांनी नवलेंना डॉक्टरांची तक्रार लिहून घेण्यास सांगितले आणि आवश्यक ती तक्रार लिहून होताच नाईक नवले आपल्या डिटेक्शन स्टाफसह घटनास्थळी जाण्यास निघाले. डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर त्यांचे 2 पेशंट त्यांची वाट बघत होते. डॉक्टरांना आणि पोलिसांना बघताच हे दोन्ही पेशंट्स बाजूला झाले. त्याबरोबर नाईक लगेच आत शिरले आणि चोरट्याने एखादा दुवा मागे ठेवलाय का ते पाहू लागले. परंतु डॉक्टरांचा दवाखाना फोडणाऱ्या चोरट्यानं कोणताही दुवा मागे ठेवला नव्हता. दवाखान्याची ही प्राथमिक पाहणी केल्यानंतर नाईकांनी दवाखान्याची नीट पाहणी करून घेण्यास व कोणकोणत्या वस्तू चोरीस गेल्या आहेत याची डॉक्टरांना पुन्हा एकदा खात्री करून घेण्यास सांगितले. परंतु वरील 3 वस्तूंखेरीज आणखी कोणती वस्तू चोरीस गेली नव्हती. नाईकांच्या सूचनेनुसार नवलेंनी लगेच पंचनामा आटोपताच नाईकांनी प्रत्यक्ष चौकशी सुरू केली. त्यांनी डॉक्टरांना विचारले, डॉक्टर, काल तुमच्याकडे जे कोणी पेशंट्स आले होते त्या पेशंट्समध्ये असा कोणी एखादा पेशंट होता का की जो काल तुमच्याकडे प्रथमच आला होता? नाईकांचा हा प्रश्न ऐकताच डॉक्टरांनी क्षणभर आपल्या मनाशी विचार केला आणि ते नंतर नाईकांना म्हणाले, काल माझ्याकडे नवा असा कोणी पेशंट आला नव्हता. काल माझ्याकडे माझे नेहमीचे पेशंट्स आले होते. ठीक आहे, नाईक शांतपणे म्हणाले. काल ज्यांचं ब्लड प्रेशर तुम्ही तपासलं ते सर्वात शेवटचे पेशंट पालेकर कुठे राहतात? नाईकांच्या तोंडून अनपेक्षित प्रश्न ऐकताच डॉक्टर साक्षात कोलमडले. त्यांच्या नजरेसमोर वृद्ध पालेकरांचा चेहरा उभा राहिला. नाईकांनी पालेकरांचा विषय का काढावा याचा ते तर्क करू शकत नव्हते. ते चाचरत म्हणाले, साहेब, पालेकर फार चांगले गृहस्थ आहेत. हो, मी पण त्यांना काही वाईट नाही म्हणत आहे. नाईक चटकन म्हणाले, परंतु पोलिसांना चांगल्या वाईट सर्व गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. डॉक्टरांनी नाईकांना पालेकरांची माहिती पुरवली. इतक्यात आसपास चौकशी करण्यासाठी गेलेला डिटेक्शन स्टाफ पुन्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात आला. प्रभादेवीच्या परिसरात वारंवार निरनिराळे गुन्हे घडणाऱ्या अनेक संशयितांवर डिटेक्शन स्टाफचा मोहरा वळला होता. परंतु याही चौकशीत डिटेक्शन स्टाफला कसलाच दुवा सापडला नाही. डॉक्टर मांडके यांच्या दवाखान्यातून ज्या 3 वस्तू चोरीस गेल्या होत्या त्या फार मोठ्या रकमेच्या होत्या किंवा या 3 वस्तूंमुळे डॉक्टर मांडके स्वतःचं सर्वस्व गमावून बसले होते अशातला भाग नाही. परंतु ज्या कोणा बिलंदर चोराने डॉक्टरांचा दवाखाना फोडला होता तो चोर हाती सापडताच कदाचित उजेडात न आलेल्या अनेक चोऱ्या उजेडात येण्याची शक्यता होती. त्यासाठीच नाईकांना हा चोर शक्य तितक्या लवकर पकडायचा होता. दवाखान्याचं कुलूप ज्या पद्धतीने फोडण्यात आलं होतं त्या पद्धतीची नोंद नाईकांनी आपल्या खासगी डायरीत करून ठेवली आणि डॉक्टरांना दिलासा देऊन ते आपल्या पथकासह पोलीस स्टेशनवर परतले. त्याच दिवशी दुपारी नाईक हेड ऑफिसमध्ये येऊन हजर झाले. हेड ऑफिसात जाताना नाईक डॉक्टरांच्या दवाखान्यातून चोरीस गेलेल्या 3 वस्तूंचा विचार करत होते. ज्या चोरानं ब्लड प्रेशर मशीन चोरलं होतं तो चोर पाणी पिण्याचं भांडं आणि टेबल क्लॉथ कशाला चोरेल? नाईकांचं विचारचक्र वेगाने सुरू झालं. चोर ब्लड प्रेशर मशीन विकणार किंवा गहाण ठेवणारे निश्चित, परंतु टेबल क्लॉथ आणि पितळी भांडं पण विकेल काय? जो चोर ब्लड प्रेशर मशीन विकेल तो चोर पाण्याचं भांडं 1.5-2 रुपयात विकेल का तो भांडं स्वतःसाठी वापरेल? विचार करता करता नाईक एका निष्कर्षापर्यंत येऊन पोचले की ब्लड प्रेशर मशीन विकून भांडं आणि टेबल क्लॉथ चोरटा स्वतःसाठी ठेवेल. या निष्कर्षाबरोबर नाईक असंही समजून चुकले की ज्या अर्थी या 2 क्षुल्लक वस्तू चोर स्वतःसाठी ठेवून घेईल त्या अर्थी हा चोर रस्त्यावर किंवा एखाद्या बागेत राहणारा बिनपत्त्याचा चोर असावा. नाईक जरी आपल्या परीने हा विचार करत होते तरी या चोराबद्दल त्यांना खरी माहिती CIDच्या MOB कडूनच समजणार होती. नाईक MOBच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचले आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. दवाखान्याचे कुलूप कोणत्या पद्धतीने फोडण्यात आले आहे हे नाईकांकडून MOB अधिकाऱ्यांना समजताच मेडिकल मटेरियल चोरणारा हाऊस ब्रेकर कोण आहे याचा तपास पोलीस लायब्ररीत घेण्यात आला
आणि निरनिराळे रेकॉर्ड चाळून अवघ्या 10 मिनिटात MOB अधिकाऱ्यांनी एक फोटो नाईकांच्या हाती ठेवला आणि ते म्हणाले, नाईक, हाच तुमचा आरोपी असावा. याच आरोपीने दवाखाने फोडून मेडिकल मटेरियल पळवलेत यापूर्वी. नाईकांनी आपल्या हातातील फोटो नीटपणे बघितला. त्या फोटोवर नाव होतं राजाराम सावंत. MOB ऑफिसातच या राजाची भरपूर माहिती नाईकांना मिळाली. जवळजवळ 22 दाखले स्वतःच्या नावावर असलेला हा राजा अनेकदा तडीपार झाला होता. केवळ घरफोडी संदर्भातच त्याला पायधुनी, काळाचौकी, आग्रेपाडा अशा अनेक पोलीस स्टेशननी आणि CIDनी त्यांना पकडले होते. खुद्द डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रांचने त्याला 11 वेळा तुरुंगात पाठवले होते. इतकंच नव्हे तर आपली तडीपारीची मुदत संपण्यापूर्वी तो पुन्हा मुंबईत आल्यामुळे त्याला पुन्हा तडीपारी करण्यात आले होते. 21 ऑक्टोबर 1969 रोजी त्याला शेवटची शिक्षा झाली होती. ही शिक्षा त्याला DCBने दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल देण्यात आली होती. या शिक्षेबरोबर त्याला 2 वर्ष तडीपार करण्याचा हुकूमही झाला होता. म्हणजेच त्याची 21 ऑक्टोबर 1971 रोजी तडीपारीची मुदत संपणार होती. या माहितीवरून एक गोष्ट सिद्ध झाली होती की हा राजा तडीपारची मुदत संपण्यापूर्वीच मुंबईत आला होता. कारण डॉक्टरांचा दवाखाना 2 ते 3 जुलै 1971 रोजी फोडण्यात आला होता. म्हणजे या प्रकरणात राजा असलाच तर नाईकांना त्याच्यावर एकूण 2 आरोप ठेवावे लागणार होते. पहिला आरोप चोरीचा आणि दुसरा तडीपार कायद्याच्या भंगाचा. नाईकांना मात्र एक प्रश्न भेडसावत होता, तो म्हणजे राजा या प्रकरणात खरोखरच असेल का? तडीपारीची मुदत संपण्यापूर्वी तो मुंबईत आला असेल का? तो जरी मेडिकल मटेरियल चोरणारा असला तरी त्यानेच डॉक्टर मांडकेंचा दवाखाना फोडला असेल का? MOB अधिकाऱ्यांकडून उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून नाईकांनी जेव्हा नजर फिरवली तेव्हा त्यांना राजाचा पत्ता समजला. तो दादर भाजी मार्केट, फुटपाथ असा. हा पत्ता वाचताना नाईकांना आशेचा किरण दिसू लागला. चोरटा स्वतःसाठी टेबलक्लॉथ आणि भांडे वापरील असा जो नाईकांना आरंभी संशय वाटत होता तो आता आपोआप खरा ठरला होता. आणि हा चोर रस्त्यावरच राहणार असला पाहिजे असे जे त्यांना वाटत होते तेही खरेच झाले होते. राजाची राहण्याची आणखी एक खास पद्धत होती. ती अशी की सहसा ज्या ठिकाणी जाण्यास सामान्य माणसाला भीती वाटावी अशा ठिकाणी म्हणजे स्मशान, कबरस्थान अशा ठिकाणी तो बिनदिक्कत राहत असे. दादरच्या स्टँडर्ड मिल जवळ राजाची बहीण राहत होती. तिचाही पत्ता या माहितीमध्ये होता. MOB मधून राजाची आवश्यक ती माहिती आणि फोटो बरोबर घेऊन नाईक तिथून बाहेर पडले. आपल्या पोलीस स्टेशनात येताच नाईकांनी राजाचा फोटो आपल्या स्टाफला दाखवला. तसे हेड कॉन्स्टेबल तावडे आश्चर्याने म्हणाले, अरे चा, हा तर राजाराम सावंत. याला मी हाऊस ब्रेकिंगमध्ये 2-3 वेळा पकडला आहे. तावडे दादर पोलीस स्टेशनवर बदली होऊन आले होते. परंतु दादरला येण्यापूर्वी ते डिटेक्शन क्राईम ब्रांचमध्ये होते. तिथे असताना त्यांनी राजास पकडले होते. राजा या प्रकरणात नक्कीच आहे याची खात्री होताच नाईक आपल्या पथकासह त्याच रात्री स्टँडर्ड मिल पाशी राहत असलेल्या राजाच्या बहिणीच्या घरी पोहोचले. परंतु राजा बरेच दिवस तिथे फिरकला नसल्याचे समजले. त्याच रात्री नाईकांनी आपल्या पथकासह दादर, शिवडी, वरळी येथील स्मशानांची पाहणी केली. इतकंच नव्हे तर डिलाईर रोडवरील बोऱ्यांच्या कब्रस्तानाची देखील पाहणी केली. परंतु राजाचा तिथे पत्ता लागला नाही. राजा जरी सापडला नाही तरी नाईक निराश झाले नाही. ते दररोज रात्री कुठल्या ना कुठल्या स्मशानात फिरून राजाचा शोध घेत होते. त्यांना पूर्णपणे खात्री वाटत होती की राजा आपल्याला एखाद्या स्मशानातच सापडेल. नाईकांचा हा तपास चालू असताना 15 जुलै रोजी रात्री डिटेक्शन स्टाफ दादर समुद्रावर गस्त घालत असताना एक व्यक्ती लपतछपत स्मशानाच्या दिशेने येत असलेल्या स्टाफने बघितले. ही व्यक्ती नजरेस पडताच डिटेक्शन स्टाफ आडोशाला दबा धरून बसला. स्मशानाकडे येणारी व्यक्ती झपाट्याने स्मशानात शिरताच या स्टाफने भिंतीवरून डोकावून आत बघितले. त्यावेळी ही व्यक्ती दादर स्मशानाच्या पडक्या धर्मशाळेत शिरत होती. ती व्यक्ती धर्मशाळेत शिरताच हा स्टाफ वेगाने स्मशानात शिरला. त्यावेळी स्मशानात भयान शांतता पसरली होती. केवळ स्मशानातील मागच्या झावळ्यांची तेवढी काय ती फडफड ऐकू येत होती. क्वचितच पेटत असलेल्या चितेच्या ज्वाळा म्हणून फाडकन असा आवाज विस्तवाचा ऐकू येत होता. डिटेक्शन स्टाफ जेव्हा या धर्मशाळेपाशी पोचला त्यावेळी ती व्यक्ती जमिनीवर खाली उताणी पडून वेडी ओढत वर आड्याकडे बघत होती. धर्मशाळेत कोणाची तरी चाहूल लागताच ही व्यक्ती खडबडून उभी राहिली. त्यावेळी अनेक प्रखर बॅटऱ्यांचे झोत एकाच वेळी त्या व्यक्तीवर पडले आणि क्षणार्धात तावडे ओरडले, अरे हाच तो राजा. पुढच्या क्षणी त्या स्मशानवासी राजाला अटक करण्यात आली. राजा स्टाफच्या हातून निसटण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता.
परंतु स्टाफची पकड भक्कम होती. राजा स्टाफपासून अलग होऊ शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाईकांनी राजाला आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांनी त्याला दादर पोलीस स्टेशनचे डेप्युटी इन्स्पेक्टर माधव गुप्ते यांच्या पुढे उभे केले. लगेच राजाला इन्क्वायरी रूममध्ये घेण्यात आले आणि गुप्ते नाईकांनी राजावर प्रश्नांची तोफ डागली. परंतु राजा या तोफ खाल्लेला मोठ्या हिकमतीने तोंड देत होता. गुप्ते किंवा नाईक यांच्या कोणत्याही प्रश्नाला तो अडकत नव्हता. त्याच दिवशी सकाळी राजाला दादर कोर्टात उभे करण्यात आले आणि त्याला कोर्टात नो बेल ऑर्डर घेऊन दादर पोलिसांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. सतत 4 दिवस राजाला प्रश्नांच्या कैचीत पकडण्याचा प्रयत्न पोलीस करत होते, परंतु राजा फारच सावधगिरीने त्यांच्या प्रश्नाची उत्तर देत होता. परंतु 4 दिवसांनी राजा बोलता बोलता फसला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. प्रकरण एवढ्यावरच संपत नव्हतं. डॉक्टरांच्या चोरीस गेलेल्या तिन्ही वस्तू परत मिळवणं आवश्यक होतं. डॉक्टरांच्या दवाखान्यातून चोरीस गेलेला टेबल क्लॉथ आणि भांडं स्मशानातून कोणीतरी पळवलं असं राजाने गुप्तेंना सांगितलं. ब्लड प्रेशरचं मशीन मात्र आपण चोर बाजारात एका दुकानदारास विकल्याचं त्यांनी कबूल केलं. नाईक लगेच आपल्या पथकासह राजाला बरोबर घेऊन चोर बाजारात आले. इथे फिरोज नावाचा एक व्यापारी मेडिकल मटेरियल सप्लायर होता. राजानं त्याला ब्लड प्रेशर मशीन 60 रुपयाला विकलं होतं. ते मशीन नाईकांनी पंचनामा करून ताब्यात घेतले आणि फिरोजचा रितसर जबाबही घेतला. पुढे साक्षी पुरावा वगैरे सोपस्कार आटोपल्यावर राजाला दादर कोर्टात उभे करण्यात आले आणि या खटल्याचे काम सुरू झाले. या प्रकरणात राजा अखेर दोषी ठरला आणि त्याला चोरीबद्दल 2 वर्ष सक्त मजुरी आणि तडीपार कायद्याचा भंग केल्याबद्दल 18 महिने सक्त मजुरीची शिक्षा दादर कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश श्री कोतवाल यांनी दिली. स्मशानवासी राजा अखेर अशा तऱ्हेने तुरुंगवासी राजा झाला होता.